ते आपण बघतो एक तुफान असा ट्रेंड निघाला आहे तो म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंगचा. तर त्याबद्दल काही माहिती सांगशील का? येस येस डेफिनेटली. ॲक्च्युली मी आत्ता जे सांगितलं ना फास्टिंग करायचं आहे, तर याच फास्टिंगला मी जसं म्हटलं की आपल्याला ऑटोफेजीमध्ये न्यायचं आहे, शरीरशुद्धी न्यायचं आहे, तर त्याच्यामध्ये हा प्रकार येतो इंटरमिडिएट फास्टिंग. याच्यासाठी आपल्याला फास्टिंग किती तास ठेवायचे आणि जेवायचे किती वेळ, म्हणजे तुम्ही उपाशी किती वेळ राहायचे आणि तुम्ही किती वेळ खायचे हा प्रकार ठरतो. तर मोस्टली तुम्ही काय करायचं आहे, हे करताना कमीत कमी 12 ते 16 तास तुमच्या पोटामध्ये पाणी सोडलं तर दुसरं काही गेलं नाही पाहिजे. 12 ते 16 तास. मग हे कसं पॉसिबल आहे? तर याच्यासाठी सपोज तुम्ही सकाळी 9 वाजता तुमच्या फूड विंडोची सुरुवात केली, म्हणजे एक असते फूड विंडो, एक असते फास्टिंग विंडो. तर फूड विंडो म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही खाऊ शकता. सकाळी 9 वाजता सुरुवात केली आणि ती सुरुवात तुम्ही 5 वाजेपर्यंत, म्हणजे 9 वाजता ब्रेकफास्ट केला, त्यानंतर लंच आणि त्यानंतर 5 वाजता डिनर. तर हे 8 तास तुमचे कंप्लीट होतात आणि मग नंतर जी फास्टिंग विंडो होते ती 12 तासाची होते आयडियली. ती 12 ते 16 तास 14 तास तुम्ही स्ट्रेच करू शकता. तर या दरम्यान इंटरमिडिएट फास्टिंग होतं आणि मग तुम्हाला मी जे हे सगळे बेनिफिट्स सांगितलेत ना ते सगळे मिळतात तुम्हाला. तर या 12 तासांच्या दरम्यान 12 ते 16 तास, ज्या लोकांना 12 तासापासून सुरुवात करावं आयडियली मी म्हणते, आणि मग तुम्ही स्वतः हळूहळू स्ट्रेच करत करत 16 तासांपर्यंत ती विंडो नेऊ शकता. तुम्ही 8 तासामध्ये जे पाहिजे ते खाऊ शकता, ते पण सारखं नाही, 3 पार्टमध्ये, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. आणि त्यानंतरचे 12 तास तुम्ही एम्प्टी स्टमक राहायचे. पाणी तुम्ही घेऊ शकता या दरम्यान, पण कुठले ज्युसेस तुम्ही नाही घ्यायचे या दरम्यान.